पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. पाहताय तुम्ही झी मराठीवरती हा गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. सध्या आपली जी सिरीज सुरू आहे तिचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लाड मुलांचे. मी पण हो, तू आहेस आणि मला माहिती होतं तू माझ्या मागे लपलीयस. पण मी ते गपचूपपणे पाहत होतो तू नेमकी काय करतेस. मी प्रेक्षकांना दाखवत होतो एक छानशी बस आहे इथे, हो की नाही. बोल, आज काय खायचंय? काय देशील तू ते खाईन. असं एवढी समजूतदार झालीस तू. पण तुला आज काय खायचंय? पिझ्झा खायचंय, पाणीपुरी खायची, पास्ता खायचा, काय खायचंय? पास्ता अजिबात मिळणार नाही. आज तुला तेच पदार्थ मिळणार जे इथे आल्यानंतर आपले प्रेक्षक करणार आहेत. त्याच्यामुळे तू इथे थांब. आता आपण असं करतोस म्हणून मी इतकी समजूतदार नाही. अच्छा, ठीक आहे, पण मी तुझ्याशी असंच वागणार. तर सुरुवात करूया आजच्या भागाला. चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. तुम्ही घरात बसल्या बसल्या वेफर्स खात खात हा कार्यक्रम पाहत असाल, पण ठीक आहे, आपण आता पदार्थांकडे वळूया. या, नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही दोघे? खूप छान. काय नाव आपलं? मी किरण नांदगावकर. आणि आपलं? समीर तोरसकर. बरं, तुम्ही कुठून आलायत? मी ठाण्यावरून. आणि तुम्ही सर? मी नाशिकहून. अरे वा, नाशिकहून आलायत आणि तुम्ही ठाण्याहून आलायत आणि आज पदार्थ करणार आहात. व्हेरी गुड. पण सध्याची जी सिरीज आहे ती आहे आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लाड मुलांचे. तर फोकस थोडंसं तुम्हाला लक्षात आलं ना? पदार्थांमध्ये थोडीशी अशी आदली बदली करायला लागेल जी आदली बदली कळली नाही पाहिजे आम्हाला. कळलं ना तुम्हाला? तर काय तुमचा पदार्थ कुठला आहे? माझा आहे पालक स्प्राउट्स बॉम्ब्स. त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली मोड आलेले कडधान्य यूज करणार आहे. बॉम्ब खायचाय? चालेल ना? पोटात जाऊन फुटला म्हणजे? नाही फुटणार, मला खात्री आहे. अरे अच्छा. आणि तुम्ही काय करणार आहात? मी आज रवा बेसन बीटचा चिल्ला बनवणार आहे. चिल्ला? हा, म्हणजे त्याला आपण दिरड पण म्हणतो. बरोबर. हो, आणि तो स्पेशली मुलांसाठीच आहे, लहान मुलांसाठी. आणि तुम्हाला कसं काय या कार्यक्रमात यावंसं वाटलं? आणि मुळात मला या सर्व गोष्टींची आवड होती आणि मुलाचा डबा मलाच करावा लागत होता. त्याच्या 10वी पर्यंत मिस करून दिलेला होता आणि नेमकं कळलं की लहान मुलांसाठीच आहे. तर म्हटलं आपण भाग घेऊया याच्यामध्ये. किती छान. वा वा. थोडक्यात समीर सर आणि तुम्ही मॅडम, तुम्ही आज आमच्यासाठी पदार्थ करणार आहात. ह्यांना आवडतील आणि ह्यांच्यासाठी महत्वाचे पदार्थ त्याच्यात घालून आपण करूया. करायची का सुरुवात? हो आवडतात ते दोन्ही पदार्थ? हो. बघूया आता कसे होत आहेत. चालेल. पहिल्यांदा कोण पदार्थ करणार? मॅडम करतील. हो, मी करणार. नाही असं कसं, आम्ही एक छोटासा गेम खेळणार ना. काय गेम खेळूया? गाणं ओळखायला लावू त्यांना. एक कुठलं तरी गाणं असं गुणगुणून दाखव, बघूया कोण ओळखतंय. हे गाणं तुम्हाला ओळखायचंय बरं का. स्वरा म्हणणार आहे. 3, 2, 1 स्टार्ट. थांबा, ओळखा. सारेगमपची आहे, लिटिल चॅम्पची ट्यून आहे. म्हणून दाखवा आता. मराठीतलाच प्रोग्राम आहे. गाईन गीत सुरेल नवे, जे रसिकांचे मन रिझवे, संगीताने जग भरले, हे स्वप्न स्वरांचे उलगडले, नाचले रंगले दंगले गुंगले, तन मन गुणगुणले, सारेगमप आपलं सारेगमप. खूप छान. थोडक्यात झी मराठीचे कलाकार आणि झी मराठीचे प्रेक्षक म्हणून आजची खवय्यगिरी करणार आहेत चोचले जिभेचे आणि लहान मुलांचे. ओळखलं तुम्ही, त्यामुळे पहिला पदार्थ तुम्ही करणार. समीरजी, तुमच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी मी देणार आहे. तोपर्यंत यांचा टाइमपास करू नक्की. ओके? तोपर्यंत आम्ही पदार्थांकडे वळतो. बाय. झालं की या खायला? येस. चला. अहो, तुम्ही कुठे चाललाय? अच्छा. ह्याही गेला तर मग खायचं कोणी आणि करणार कोण? कमाल झाली तुमची. मला उपाशी ठेवता की काय? नाही. काय पदार्थ आहे तुमचा? माझं आहे पालक स्प्राउट्स बॉम्ब्स. आम्ही सारे खवय्ये. चला, आपल्याला आज करायचं आहे आणि खायचं आहे बॉम्ब. लागणारं साहित्य बघूया. सांगा काय? तुला आत्ता पाठवलं होतं ना, कशाला आली तू? कंटाळा आले. कंटाळा आला? ते कुठे गेले? साहित्याचं नाव आहे का? ते कुठे गेले सोबतचे समीर सर? त्यांना मोठ्या माणसांना झोपवणं तिची ख्याती आहे. तुमच्याही घरातली लहान मुलं हेच करत असतील ना. तुम्ही झोपलात की डबे उघड, काय नको ते खा, हो की नाही? हो. ठीक आहे, मग तुम्ही आधी साहित्य सांगा आम्हाला. आपल्याला पालक स्प्राउट्स बॉम्बसाठी पहिले पालक पुरी बनवून घ्यायची आहे. तर पुरीसाठी कणिक लागेल. त्याच्यानंतर पालकाची पेस्ट आहे ही. तर त्याच्यामध्ये पालक, कोथिंबीर, मिरची, अद्रक हे सगळं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रवा लागेल पुरीसाठी आणि तिखट लागेल थोडंसं आणि मीठ लागेल, तेल लागेल. तेल हां, पुरीसाठी साहित्य. आणि त्याच्या फिलिंग, बॉम्ब्सच्या फिलिंगसाठी
मोड आलेले कडधान्य लागतील ते थोडे उकडून घ्यायचे. त्याच्यानंतर मोहरी, जिरं, हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, मेथीपूड, छोले मसाला लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर लागणार आहे. बर आणि आपल्याला तमालपत्रही दिसतंय तिथे. हो तमालपत्र पण लागेल. चिली फ्लेक्स पण आहेत. चिली फ्लेक्स आणि मिरी पावडर आणि बेसन याची आपल्याला एक अलग पेस्ट बनवून घ्यायची आहे. बॉम्बला आपल्याला फोल्ड करताना, पुरी फोल्ड करताना आपल्याला ती पेस्ट लागेल, तर ती बनवून घ्यायची. त्याच्यासाठी बेसन, चिली फ्लेक्स आणि मिरी पूड लागेल. चवीनुसार मीठ लागेल त्याच्यासाठी. आणि वरती जो कार्यक्रम ठेवला तो काय? आता ह्याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण मोड आलेले कडधान्यांची हे करणार आहोत, फिलिंग तयार करणार आहोत, तर मिरची, अद्रक, कांदा, टोमॅटो, लसूण, काजू आणि खसखस हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं, वाटण तयार करून घ्यायचं त्याचं. लंबी चौडी कृती आहे. हो. कृती थोडीशी मोठी आहे. एवढ्या वेळ काही तू उभं राहणं हे आम्हाला बरं नाही वाटत. थोड्या वेळ जाऊन आराम कर. हा जा, मग मी तुला परत बोलवेन. ओके बाय. तर ह्या बॉम्बसाठी लागणारी पहिली कृती काय? आपल्याला पहिले डो करून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे पालकपुरीसाठी. त्याच्यासाठी मला एक बाऊल लागेल आणि आपण काजू आणि खसखस अगदी थोड्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालूया की ग्राइंड करताना मग आपल्याला सोपं जाणार. म्हणजे त्याची पेस्ट होईल. हा, टाकू का पेस्ट पाणी? छान होणार. हो, अगदी थोडं पाणी घाल. हा बस. काजू आणि खसखस आम्ही भिजत ठेवलेली आहे. हा, त्याच्यात काय आता डो साठी? आता पीठ, गव्हाचं पीठ घेणार. या. याच्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर करते, मैद्याचा वापर नाही करत आहे पुरी बनवायला. छान. मीठ त्याच्यामध्ये मीठ टाकणार, थोडा रवा घालणार. घाला की जरा कुरकुरीत होईल ना. हो, कुरकुरीत होण्यासाठीच. आणि तेल लागेल मला थोडंसं. हां बस बस. पुरे. हां, आणि एक थोडंसं दही. बर ती पुरी फोल्ड करताना आपल्याला सोपं जाणार म्हणून. बर. मग आता ह्याच्यातच पालक प्युरी पण घालायची. हां, आता ह्याच्यात हे मिक्स करून घ्यायचं आणि याचं पीठ मळायचं. त्याच्यासाठी आपण पालक जी पेस्ट बनवून घेतली आहे त्याचा डो तयार करणार. ठीक आहे. आणि आपल्याला पीठ घट्टसर मळायचं आहे. आता गव्हाचं पीठ मळून घ्यायचं ते आम्ही मळून घेतो, मग वळूया पुढच्या कृतीकडे. आता हे पीठ मळून झालंय, याला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि एक 10 ते 15 मिनिटं हे छान मुरू द्यायचं. आता हे आपण बाजूला ठेवूया. छान. आणि बॉम्बच्या फिलिंगसाठी आपल्याला जे करायचं आहे ते आपण आता मोड आलेले धान्य घेऊन कडधान्य घेऊन तयार करून घेऊया. करा filling. करा घ्या. त्यासाठी आपल्याला तेल घालायला लागेल. एक 2 ते 3 चमचे तेल घालायचं. बर. आता काय? आता जिरं घालणार. आता ही जी आपण कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक, काजू आणि खसखस याची जी पेस्ट आपण बनवून घेतली ती टाकणार आहोत आपण. टाका. ती फ्राय करूया. आता त्याच्यामध्ये छोले मसाला घालते मी. छोले मसाला. हां, छोले मसाला. पॅन मध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. बॉम्ब थोड्या वेळात तयार होईल. हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड, मेथीपूड, एक तेजपान घालूया बर. आणि गरम मसाला घालूया थोडा आणि किंचित साखर घालूया थोडी. चिमूटभर घालायची, जास्त नको. आणि मीठ घालूया चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये पहिले आणि मग नंतर मोड आलेले धान्य टाकल्यानंतर परत. हां, आता याच्यामध्ये आपल्याला कडधान्य आपण ज्याच्यामध्ये शिजवलं ते मी पूर्ण पाणी व्यवस्थित काढून टाकलेलं. आपल्याला फिलिंग तयार करायचं आहे तेव्हा शिजवल्यानंतर कडधान्याचं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं, कारण ते फिलिंग आपल्याला ड्राय हवं आहे. तर लागलं तर फक्त याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आपल्याला, तर ते पाणी आपण याच्यात घालू शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, किंचित. सगळा मसाला ड्राय राहिलं पाहिजे. हां, ड्राय राहिलं पाहिजे. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. हां, पुरे का? हां, बस बस पुरे. आता छान मिक्स होईल असं करायचं आहे ते. आता किंचित मीठ पण घालूया. आपण याच्यामध्ये घातलेलं आहे पेस्टमध्ये, पण तरी थोडंसं मीठ वरून लागेल. हां, आता झालंय ते बंद. ते थंड होऊ द्यायला आपण ठेवूया. आता कोथिंबीर घालूया वरतून भरपूर सारी. म्हणजे आता आपल्याला वरचं आवरण तयार करायचं. हो, आता वरचं आवरण तयार करायचं आहे. ठीक आहे, चला. हां,
पालक स्प्राउट्स बॉम्ब साठी लागणारं बॉम्बच्या आतलं जे सारण आहे तो माल मसाला दारू गोळा आम्ही त्याच्यामध्ये छान भरलेला आहे. ते आता जरा गार होऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. पालक स्प्राउट्स बॉम्ब साठी लागणारे जे आतलं बॉम्बचं सारण आहे दारू गोळा आहे तो तयार झालाय मस्त. इथे आपण मळून सुद्धा घेतलेलं आहे पीठ. आता पुढे काय करायचं? आता हे जे आहे स्प्राउट्स जे मोड आलेले कडधान्य आहे त्याच्यावर हलका लिंबू पिळूया थोडासा. जरा बघा हा सोहळा असतो बरं. एखाद्या पदार्थावरती असं छान लिंबू पिळणं किंवा कोथिंबीर घालणं, शेव घालणं हा सोहळा असतो नाही वाटत तुम्हाला? आता काय? आता आपण बॉम्ब्स तयार करण्यासाठी याची पिठाची पुरी मळून घेऊया. आपण पुरी लाटताना तेल गरम ठेवूया एका कढईमध्ये. स्मार्ट आहे, मी ऑलरेडी ठेवलंय. अरे आता काय करायचं? आणि बेसन, मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि थोडंसं किंचित मीठ घालून मी बेसन याची पेस्ट बनवून घेतली. आपल्याला बॉम्ब्सला बंद करायला या पेस्टचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. आता ही पुरी तेलामध्ये आपल्याला अर्धी तळून घ्यायची, अर्धवट तळायची, पूर्ण नाही तळायची आहे. मला वाटलं हे भरून मग तळायची. नाही, नंतर भरायचंय ते. आणि हो त्याच्यासाठीच त्याला बॉम्ब्स असं नाव दिलेलं आहे. सोडू का? हो, आपल्याला पूर्ण नाही तळायची, ती अर्धीच तळायची. आता एरवी तळणीचे पदार्थ तुम्ही करताना काय म्हणता की छान तळून होऊ दे. हो, याच्यात यांचं म्हणणं आहे की छान नका तळू, अर्धवट तळ. अर्धवट तळायची. त्या आमच्या मॅडम ज्या आलेल्या आहेत त्या अशा जरा वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. झाली 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 झाली. आता ही काढायची. काढा. थांबा, ह्याच्यात काढा म्हणजे तेल खाली जाईल. तेल पूर्ण खाली. आता ही थोडी थंडी झाली इकडे घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा फिलिंग लागेल. बस. आता वरून चीज घालूया याच्यामध्ये. चीज जे माझ्या लांबच्या भावाच्या जवळच्या मुलीला फार आवडतं, मगापासून जी त्याची वाट पाहती आहे, चीज. आणि ही जी मी आता तयार केलेली पेस्ट आहे ती मी पुरीच्या पूर्ण साईडला लावणार. आता ही पुरी अशी फोल्ड करून बंद करायची. फक्त ही व्यवस्थित नीट बंद झाली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं, नाही तर बॉम्ब फुसका निघेल. तर आपण हा बॉम्ब तळून घेऊ. सोडा. वा मंडळी, पालक स्प्राउट्स बॉम्ब हा अप्रतिम पदार्थ आहे. हा बॉम्ब मी छान तळून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पालक स्प्राउट्स बॉम्ब बनवण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, रवा, तेल, दही, पालक पेस्ट घालून घट्टसर पीठ मळून घ्यावं. दरम्यान पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी घालावी. मग त्यात मिरची, अद्रक, कांदा, टोमॅटो, लसूण, भिजवलेले काजू आणि भिजवलेली खसखस यांची पेस्ट घालून परतावी. त्यानंतर त्यात छोले मसाला, लाल तिखट पावडर, धने पावडर, जिरे पावडर, मेथी पावडर, तेजपत्ता आणि गरम मसाला घालून परतावा. त्यात चिमूटभर साखर घालावी. मग त्यात चवीनुसार मीठ, उकडलेले कडधान्य आणि थोडंसं पाणी घालून परतावं. पुन्हा थोडंसं मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतावं. सारण थोडं थंड झालं की त्यावर लिंबाचा रस घालावा. त्यानंतर कणकेची पुरी लाटून तेलात अर्धवट तळून बाजूला काढावी. आता या पुरीवर कडधान्याचं सारण, किसलेलं चीज ठेवावं. मग या पुरीच्या कडांना तमालपत्र, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, मीठ आणि बेसन यांची पेस्ट लावावी. पुरी फोल्ड करून हे बॉम्ब्स तळून घ्यावेत. बॉम्ब्सवर किसलेला चीज घालावा. पालक स्प्राउट्स बॉम्ब खाण्यासाठी तयार आहेत. वा 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 वा, बनलेले आहेत आपले पालक बॉम्ब. हे माझं वाक्य, इथे मी अँकर आहे, तू कशाला बोलतीस? पण ठीक आहे, हरकत नाही. पाहुणी आली हो, माझ्या लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे. काय बनले आता हे? पालकचे डिश म्हणजे बॉम्ब. पालकचे बॉम्ब. फक्त त्याच्यात पालक नाहीये, कडधान्य सुद्धा आहे. कडधान्य सुद्धा आहे. आता ह्याचं काय करायचं? आता याच्यावर वरून छान चीज ग्रेट करायचं. मी घालणार. हो नक्की. नाही नाही, तू का घालशील? मी मला घालणार. घालू नाही. मग ठेव तिथे ठेव. तुला येईल का हे करता? बघूया तरी. चल. मला पण कुकिंग आवडतं, असं काही नाही. अच्छा, खूपच छान. अरे वा, खऱ्या अर्थाने तुमच्या कष्टाचं चीज झालं. खूप छान. या आता इकडे पालक चीज बॉम्ब आपल्याला खायचे आहेत, पण थोड्या वेळ ते जरा बाजूला ठेवूया. हो की नाही? तुम्ही त्याच्याकडे बघा. पुढचा पदार्थ करूया. नाशिकचे समीर सर, नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही काय करणार? मी जे करणार आहे त्याचं नाव आहे रवा बेसन बीटचा चिल्ला. आम्ही सारे खवय्ये.
तू एक काम कर, हे जे बॉम्ब आहेत हे थोड्या वेळ ह्यांच्यासोबत तिकडे घेऊन जा. संपू नको हा, माझ्या बरोबर खायचे. आम्ही तोपर्यंत चिले तयार करू. ठीक आहे, तिला घेऊन जा. चालेल. आता तिच्या बरोबर तेवढंच हसा. हो. बाय बाय चल. छान करा. बाय. बाय. मुलांचे लाड झाले पाहिजेत Yes. अशा या पदार्थाचं साहित्य सांगा. Yes. सांगा. साहित्यामध्ये आपण घेणार आहोत ताक घेणार आहोत, बेसन आहे, रवा आहे, इथे आपण किसलेला बीट घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, बटर आहे, त्याच्यानंतर मेयोनीज आहे, जिरे आहे, मीठ आहे, चाट मसाला आणि मिरची आहे. चला सर, कृती काय करायची पहिल्यांदा आपल्याला बॅटर करावं लागेल. काय घालायचं बॅटर मध्ये? पहिला आपल्याला ताक घ्यावं लागेल. घ्या. त्याच्यामध्ये असं आहे की आपण पहिल्यांदा रवा आणि नंतर बेसन हे ताकामध्ये मिक्सअप करायचं आहे. बर, करा. पाणी जर जास्त घट्ट झालं तर मग आपण पाणी यूज करतो. बर, ठीक आहे. आता पाण्याची गरज वाटत नाही. आता वाटत नाही. आता रवा घालतोय. येस. आणि हे आपल्याला साधारणतः 5-1 मिनटं ठेवावं लागेल, कारण रवा थोडासा आणखी फसफसेल हां फसफसेल आणि छान मुरेल ताकात. येस. आता रवा आपण घातलाय, पुढे येस. त्याच्यामध्ये आपण बेसन. येस. बेसनाचा एक उपयोग होतो की चांगलं बाइंड होतं ते जेव्हा आपण घट्टपणा आहे. घट्टपणा येतो. ठीक आहे. आणि ते अशा प्रकारे करायचं की जेणेकरून अशाच्या गाठी राहायला नाही गाठी नको राहायला. आता मला वाटतं थोडं पाणी लागेल. येस. कारण घट्ट झालंय ते. येस. बस 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 बस. जास्त पातळ पण नको आहे आपल्याला आणि जास्त ते घट्टही नको आहे. आणि हे साधारणतः आपल्याला एक 5 ते 10 मिनटं आपल्याला साईडला ठेवावं लागेल, जेणेकरून तो रवा आतला चांगल्या प्रकारे. ठीक आहे. रवा बेसन बीटचा चिला जो आपण करतोय त्यासाठी लागणारं हे जे मिश्रण आहे हे ताकामध्ये छान मुरू देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चिल्याचं बॅटर तयार आहे. हो. चिले तयार. इतकी चिल्लम चालली करायची गरज नाही. चिले व्हायला सुद्धा वेळ लागतो. तो काय असा चटपट परत नको मला. का आवडला नाही का? नाही. ठीक आहे. प्रेक्षकांना आवडला, प्रेक्षक हसतायत. बरं सर, आता हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण आता हे सगळे एक एक वस्तू जे आहेत त्याच्यामध्ये आपण मिक्स करू. अच्छा, काय घालायचंय? सुरुवात आधी थोडं जिरे घेऊया. बरं, जिरे आवडतात का? हो, ठीक आहे, मला घाला. सगळं आवडतं कारलं सोडून. कारलं सोडून थोडं कारलं घाला ना ह्याच्यात. कारला करू. नको नको. हे काय सांग बरं? बीट आहे, मिरची अगदी हां, 2-4च हे करायचे, कारण लहान मुलांना जास्त तिखट नको व्हायला. काय आवडतं का तिखट? कशाला तरी नाही म्हण ग. हा चाट मसाला आहे. आता आपण स्वरा मॅडम थोडासा गॅस लावून घेऊया, कारण आता आपल्याला आता ते चिले जे आहेत ते छान पॅनवरती. मीठ सर तुम्ही चमचा वापरा ना. येस. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर. वास मस्त. चांगला मसाला. खूप छान येते वास. बस झालाय, पॅन तापलाय. येस, रेडी आहे. आता काय किती लागणार आहे तेल? थोडं तेल लागेल आणि ब्रशनं मग आपण ते फिरवून घेऊया. ठीक आहे. घाला चिले. आणि एक छान वास येतो त्याला नंतर जेव्हा ते. कशासोबत खायचे चिले? हां, आता ह्याचं कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे. नॉर्मली असे चिल्ले वगैरे आपण चटणी किंवा सॉस बरोबर किंवा काय म्हणतात शेजवान चटणी पण करतात, पण मुलांना शेजवान चटणी नको. पण मी वेगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे मेयोनीज बरोबर खायचं आहे. अच्छा, आणि खूप छान लागतं, कारण ह्याच्यात बीट आहे. बीट आणि मेयोनीजचं कॉम्बिनेशन मस्त लागतं. खूप छान आहे. पण समीर सर एक प्रॉब्लेम आहे, स्वराला मेयोनीज आवडत नाही. अरे मग आता मी कधी तुला म्हटलं? नाही, तू म्हणली नाही, तुझ्या बाबांचा मला निरोप आला होता की स्वराला मेयोनीज देऊ नका. मग आता काय करणार? येस. ते देतील मला. अच्छा, हे काढायला आपल्याला लागेल. हो आहे ना सर, तुम्ही काळजीच करू नका. लहान मुलांसाठी हेल्दी असा हा चिला आहे, कारण याच्यामध्ये बीटरूट आहे, बेसन आहे, रवा आहे आणि कमी तेलात पदार्थ होतोय. जे मला सगळं आवडतं. तुला काय नाही आवडत हाच मला पडलेला प्रश्न आहे. थोडं अलीकडे ये. खूप छान. वा, वाव. थोडं तेल तेल सोडायला सोडायला लागेल. पिंक पिंक. ते असं जरा सगळीकडे छान पसरवून घ्या. मंडळी, अप्रतिम असा हा बीटरूटचा बेसनाचा चिला आहे, जो हेल्दी आहे, कमी तेलात झालेला आहे, लहान मुलांना आवडेल असा आहे, कारण चोचले जिभेचे लाड मुलांचे. आवडतोय का हा?
हो फॅन्टॅस्टिक. आम्ही हा तयार करून घेतो, जरा सजवतो. तुम्ही लिहून घ्या या चिल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण रवा बेसन बीटचा चिला बनवण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये ताक घालावं. या ताकात रवा आणि बाइंडिंगसाठी बेसन घालून ताकात घुसळून थोडंसं पाणी घालून साधारण घट्टसर मिश्रण तयार करावं. त्यानंतर या मिश्रणात जिरे, किसलेलं बीट, थोडी चिरलेली मिरची, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं मिश्रण एकत्रित एकजीव करून घ्यावं. आता पॅनवर थोडं तेल गरम करून त्यावर चिला घालावा. चिला दोन्ही बाजूंनी तेल सोडून भाजून घ्यावा. रवा बेसन बीटचा मस्त चिला खाण्यासाठी तयार आहे. ठाण्याच्या किरण मॅडम आणि नाशिकचे समीर सर आज आपल्याकडे इथे आले आणि अप्रतिम 2 लहान मुलांना आवडतील असे पदार्थ केले. खायला लहान मुलं तयार आहेतच, दिसतंय मला ते. वा, पण तुम्हाला कसं वाटलं इथे? खूप छान वाटलं. फारच भारी, छान. आता आपण एक काम करूया, तिघे मिळून, तुम्ही ह्या आणि मी, आपण तिघे मिळून हे सगळं खायला सुरुवात करूया, हो की नाही? तू खाशीलच असं मी गृहीत धरलंय, म्हणून मी तुझं नाव नाही घेतलं. ठीक आहे, तर आपण हे खायला सुरुवात करूया, पण त्याआधी झी मराठीकडून मी देणार. ठीक आहे, तू दे. भावाची मुलगी तू द्या, प्रेमाची भेटवस्तू घ्या. खूप छान. आता हे खाऊया का? हो चालेल ना? येस. फॅन्टॅस्टिक. खायला सुरुवात करण्याआधी जरा प्रेक्षकांना टाटा करणं सुद्धा या कार्यक्रमाचा भाग आहे, तो करूया. मंडळी, असाच एक छान गरमागरम ताजा एपिसोड घेऊन आपण भेटूया परत याच कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चोचले जिभेचे लाड मुलांचे.